Hello, dear students. Welcome to English video lecture. I am Professor Randir here. Friends, today we have to learn a topic from section number 3, which name is 3.1 Expansion of Ideas. This topic is on page number 97 on your textbook. The expansion of ideas means कल्पना विस्तार. सामान्यपणे एखादा विषय कल्पना ती आपण विस्तार करण्याचा उद्देश तिचा विस्तार करणेच म्हणजेच एक्सपान्शन ऑफ आयडियाज. एक्सपान्शन या शब्दाचाच अर्थ होतो की विस्तृत किंवा विस्तार करणे. समजा एखादी कल्पना आहे तुमच्या मनामध्ये, तर ती कल्पना मांडण्याचं फॉर एक्झाम्पल की ऋतू आहे. मग ऋतू म्हणल्यानंतर त्या ऋतूबद्दल आपल्या मनामध्ये कोणकोणते विचार येतात ते आपण पॅराग्राफ वाईज, जास्त लेंदी नाही परंतु साधारणपणे एक पॅराग्राफ सफिशियंट आहे. हाऊ टू राईट एक्सपान्शन ऑफ आयडिया, ऑल दी पॉईंट्स वी हॅव टू लर्न इन दिस टॉपिक. सो लेट्स बिगिन विथ द आईस ब्रेकर्स ऑन पेज नंबर 97. The very first question for us, discuss with your partner the different ideas connoted by the word season. तुमच्या मित्रांसोबत चर्चा करा की जो कनोटेड बाय द वर्ड सीझन, आयडिया काय आहेत, सीझन ही आयडिया आहे, समजा की विषय टॉपिक आहे, कनोटेड आहे, तर त्या सीझनशी रिलेटेड असलेले कोणकोणते आयडियाज तुमच्या मनामध्ये येतात. सीझन हा शब्द घेतल्यानंतर तुम्हाला कोणकोणत्या मुद्द्यांचा विचार करणं गरजेचं आहे. Therefore, we have to find out the answer of this. When we take a word season, we think about the different things. What the things are that we have to learn here. सीझन हा शब्द ऐकल्यानंतर आपल्या मनामध्ये कोणकोणते विचार येतात. कनोटेड इट मीन्स की त्याच्यामागे खूप दडलेलं आहे. सीझन म्हणल्यानंतर वेगवेगळे सीझन असणार आहेत, बघूया आपण. इट इज अ पिरियड ऑफ इयर. सीझन म्हणजेच काय, अ पिरियड ऑफ इयर लाईक रेनी सीझन, विंटर सीझन अँड समर सीझन. बरोबर आहे. सीझन हा म्हटल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा ऋतू आठवतात, इस्पेशली द रेनी सीझन, विंटर सीझन अँड समर सीझन. आता हा झाला एक उघड अर्थ. सीझन म्हणल्यानंतर आपण ऋतूंची नावं घेतलेली. समवन हू विल डिस्कस अबाउट हॉलिडे सीझन. हॉलिडे सीझन वेन पीपल ट्रॅव्हल अ लॉट. ही विल टेल समथिंग अबाउट holiday season, and other maybe they will tell us period when particular events take place, for example wedding season, festival season, cricket season, etc. Such kind of the things, ideas comes in our mind after the subject season or the topic of season. सीझन हा विषय घेतल्यानंतर आपल्याला ह्या वेगवेगळ्या कल्पना आपल्या डोक्यामध्ये येतात आणि त्या आपण सादर करत असतो किंवा त्या इतरांशी शेअर करत असतो. द नेक्स्ट पॉईंट, सिलेक्ट अ सीझन ऑफ युअर चॉईस अँड गिव्ह द फॉलोइंग डिटेल्स. तुम्ही एक ऋतू निवडा आणि त्या ऋतूसंबंधी माहिती द्यायची आहेत आपल्याला. फॉर एक्झाम्पल, यू हॅव चूजन yourself a monsoon season. Then after we have to provide the points information. For example, a time of the year, especially the monsoon season start in June and end with September. सामान्यपणे या पावसाळा ऋतूचा किंवा वर्षा ऋतूचा जो कालावधी आहे तो जून ते सप्टेंबर आहे. देअरफॉर वी हॅव टू प्रोव्हाइड आन्सर हिअर, टाईम ऑफ द इयर जून टू सप्टेंबर. बी पॉइंट, कॅरेक्टरिस्टिक्स, क्रॉप्स, फेस्टिवल्स एक्सेट्रा. दिस सीझन इज कॅरेक्टराइज बाय हेवी रेन अँड गस्टी विंड्स. भरपूर पाऊस पडतो, अतिवृष्टी होते, वारा सोसाट्याचा वारा वाहत असतो,
The crops in this season, farmer sow lot of different kind of crops. For example, soybean, corn, such kind of the crops, especially rice also, and bajra, such kind of the crops planted or sown by the farmers. In monsoon season, we celebrate different kind of festivals. Ganesh Ganpati Utsav, for example, Raksha Bandhan, Bail Pola, Narali Purnima, we call it Raksha Bandhan, and other festivals also we celebrate in this season. नागपंचमी, अशा वेगवेगळ्या सणांचा आनंद आपण या ऋतूमध्ये घेत असतो. फीचर्स चेंजेस, क्लायमेट, वेदर, टेम्परेचर एक्सेट्रा. सी द सी पॉइंट. फीचर्स चेंजेस, क्लायमेट, weather, temperature, etc. The season is featured by lovely dark clouds in the sky, gusty winds, roaring sea, cool breeze, drop in temperature. The climate is normal for us, but it's always cloudy climates we feel. ढगाळ वातावरण असतं. वेदर, गस्टी विंड्स, रोरिंग सी, टेम्परेचर थोडंसं कमी झालेलं असतं. टेम्परेचर गोज डाऊन, टेम्परेचर खाली जातं आहे इन मान्सून सीझन. नेक्स्ट पॉईंट, ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस. द ॲडव्हान्टेजेस ऑफ दिस सीझन आर temperature comes down, lake fill up, and we feel very cool around us. And disadvantage of this season is flooding when there is excessive rain. अति पर्जन्य झालं की पूर परिस्थिती निर्माण होते. ही या सीझनचं काय ड्रॉबॅक्स आहे. and we face to lot of problems in flood situation. These all the information is very crucial to us to explain the idea or expansion of idea about season. बघा आता ही जी वरील आपण 4 मुद्दे अभ्यासले, टाइम ऑफ द इयर, कॅरेक्टरिस्टिक्स, फीचर चेंजेस, ॲडव्हान्टेज, डिसॲडव्हान्टेजेस, ऑल काइंड्स ऑफ पॉईंट्स विल हेल्प यू टू राईट द एक्सपान्शन अबाउट सीझन. सीझनबद्दल या वरील 4 मुद्द्यांचा आपण विचार केला तर सहजपणे आपला एक पॅराग्राफ तयार होईल आणि आपली आयडिया म्हणजे एक्सपान्शन ऑफ आयडिया हा टॉपिक आपल्याला या ठिकाणी सादर करायला किंवा लिहायला अडचण येणार नाही. दिस आईस ब्रेकर्स डेफिनेटली हेल्प यू टू हाऊ टू राईट एक्सपान्शन ऑफ आयडिया. द नेक्स्ट पॉईंट, प्रोव्हर्ब्स असोसिएटेड विथ द वर्ड सीझन. ऋतूंशी निगडीत असलेल्या जे वाक्प्रचार आहेत, म्हणी आहेत, ते आपण माहिती करून घ्या. फॉर एक्झाम्पल, मेक हे व्हाईल द सन शाईन्स. मेक हे व्हाईल द सन शाईन्स. द मिनिंग ऑफ दिस प्रोव्हर्ब इज मेक गुड यूज ऑफ अन अपॉर्च्युनिटी व्हाईल इट्स लास्ट. संधीचं सोनं करणे या अर्थाची ही एक आहे की ज्यावेळेस आपल्याला विशेष मेक गुड यूज ऑफ अपॉर्च्युनिटी व्हाईल इट लास्ट. द प्रोव्हर्ब्स असोसिएटेड विथ द वर्ड सीझन. ऋतूशी संबंधित असलेला वाक्प्रचार आपल्याला माहिती करून घ्यायचे. वन इज ऑलरेडी गिवन टू अस, अनदर 2 वी हॅव टू फाइंड आउट और राईट हिअर. एव्हरी क्लाउड्स हॅज अ सिल्वर शाईन. एव्हरी क्लाउड्स हॅज a silver shines. It means no matter how bad a situation might seem, there is always some good accept to it. काही हरकत नाही जरी आपल्यावरती एव्हरी क्लाउड्स हॅज अ सिल्वर शाईन्स. वाईट परिस्थितीनंतर नक्कीच चांगली परिस्थिती येते किंवा चांगले दिवस येतात असं या अर्थाची म्हण आहे.
एव्हरी क्लाउड्स हॅज अ सिल्वर शाईन्स. वाईट वेळ निभावून जाते आणि चांगली वेळ पुन्हा येते, या अर्थाने या ठिकाणी ही वापरलेली आहे. नो मॅटर हाऊ अ बॅड सिच्युएशन माइट सीम देर इज ऑलवेज सम गुड ॲस्पेक्ट टू इट. नक्कीच चांगले होईल अशा, म्हणजे इट मीन्स होपफुल थिंग्स इज प्रोव्हाइडेड हिअर. द नेक्स्ट वन सॉलो डज नॉट मेक अ समर. वन सॉलो डज नॉट मेक अ समर. इट मीन्स one instance of a event does not necessarily indicate a trend. म्हणजेच एक one instance of an event does not necessarily indicate a trend. एका उद्देशाने केलेले काही काम आहे ते आपल्याला पूर्णपणे ट्रेंड म्हणून राहू शकत नाही. These icebreaker parts is definitely help you to write expansion of idea. Guess the meaning of the above proverbs and write them down along with a sentence of your own. तर आपल्या शब्दांमध्ये ते मांडायचं होतं. Already we have done it. Discuss with your partner on the following topics. Express your views and opinions in favor and against the topic. Are sports essential in junior college? The points that opposite and against फेवर अँड अगेन्स्ट आपल्याला याची मांडणी करायची आहे. ओपिनियन दिलेले आहेत की ज्युनियर कॉलेजमध्ये स्पोर्ट्स असायला पाहिजेत की गरजेचं आहे का. येस, डेफिनेटली स्पोर्ट्स आर व्हेरी इम्पॉर्टंट इन आवर लाईफ. दे डेव्हलप आवर career and also they develop our physical fitness. So sports are very important to us. Some will write against of it. There is no need for sports in junior college because student has to face a lot of syllabus of different subjects. Such kind of information they will provide here, but after all it's depend on you. Are college council election essential in ज्युनियर कॉलेज? आता एक मुद्दा मांडला इथं की जे मतदान जे आहे ते घेतलं पाहिजे का ज्युनियर कॉलेजमध्ये, असा या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे. गरजेचं आहे का? तर साहजिकच सम विल फेवर ऑफ दिस क्वेश्चन अँड सम विल अगेन्स्ट ऑफ दिस क्वेश्चन. काहींचं मत होईल की ठीक आहे, मतदान म्हणजे लोकशाहीच्या विकासासाठी मतदान प्रक्रिया ही महाविद्यालयातून घेतली गेली पाहिजे असं म्हणलं जाईल. Some will against of it, they will denied to this sentence or this issue. ते या गोष्टीला नकार देतील because elections are not part of the education. शिक्षणाचा आणि इलेक्शनचा काही संबंध नाही असंही काही लोक सांगू शकतील. आफ्टर ऑल इट इज डिपेंड ऑन द पर्सन. व्यक्तीवर अवलंबून आहे त्याला काय आवडतं आहे या सर्व गोष्टी. इज सेल फोन अ नीड ऑफ द टाइम्स? Another question is very important to us because this is about our personal one. Is cell phone a need of the times? मोबाईल हा काळाची गरज बनली आहे का, असा प्रश्न आपल्याला इथे दिलेला आहे. येस, डेफिनेटली मोबाईल और सेल फोन इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग नाउअडेज. इट्स अवर नीड जस्ट लाईक अ प्रायमरी नीड्स. प्राथमिक गरज बनलेली आहे असंही म्हणायला काही हरकत नाही. बिकॉज वी डू लॉट ऑफ ॲक्टिव्हिटीज इन मोबाईल अँड इट ऑल्सो हेल्प अस टू कम्युनिकेट टू ऑल. सर्वांशी संवाद साधण्यासाठी एक चांगलं माध्यम आहे. टू रीच अ डिफरंट काइंड ऑफ रिजन ऑर द कॉन्टिनेंट पर्सन. वेगळ्या खंडातील वेगळ्या प्रदेशातील लोकांपर्यंत आपण पोहोचू शकतो, हे आपल्याला बेनिफिट आहे. And some will against of this. There is no need for the teenagers or there is no need of cell phone. They will present their opinion against of this point. The next point, should the earn and learn concept be made mandatory for students? कमवा आणि शिका ही योजना विद्यार्थ्यांच्या दृष्टीने गरजेची आहे का, अशा प्रकारचा
या ठिकाणी प्रश्न आहे. येस, ऑब्वियसली आय एम फेवर ऑफ दिस पॉईंट. अर्न अँड लर्न, कमवा आणि शिका, हा उद्देश आपण विचारात घेऊन विद्यार्थ्यांच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे. कारण की विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासोबतच काहीतरी कला कौशल, त्याच्यामध्ये स्किल इंडिया यासारख्या नवीन योजनासुद्धा सुरू झालेल्या आहेत की जेणेकरून आपल्याला कामाची सवय लागते. आणि इफ यू वर्क ऑन फील्ड दॅट एक्सपिरियन्स ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट टू यू. ओनली रीड अ बुक इज नॉट essential to develop yourself. You must have to able to do all activities that comes in your way. तुम्हाला स्वतःच्या जीवनामध्ये वेगवेगळी कामं करावी लागणार आहेत आणि ह्यासारख्या अर्न अँड लर्न यासारख्या योजना खरोखरच विद्यार्थ्यांच्या दृष्टीने खूप चांगल्या आहेत. इन दिस वे वी हॅव लर्न द आइस ब्रेकर ऑफ दिस टॉपिक. Remaining part of this topic we will learn in next video. Keep watching English video regularly. Thank you.